आता हवा आमदार नवा. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनो, आपण आपलं मत बदला. आपल्या परिवाराच्या, आपल्या मुलांच्या मुलींच्या भवितव्याचा विचार करा आणि मत हे लोकशाहीला नोंदवा. आणि लोकशाहीचा जो तिसरा पर्याय जो असेल, जो तिसरा हिरा असेल, तो विकासाचा, तो मी शिवाजी पोपटराव कवडे आहे. माझा अनुक्रम नंबर आहे 4, निशाणी आहे ट्रम्पेट. या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी का करा. का कोपरगाव मतदारसंघ हा विकासापासून वंचित राहिला आहे. आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक गावोगावी फिरत असताना रस्त्याने खड्डे चुकत प्रत्येक गावोगावी गेलो. प्रत्येक गावातील मतदारांना मी आव्हान केलं का विकासाचा जो तिसरा हिरा असेल तो मी आहे आणि मी हा मतदारसंघाचा अपूर्ण राहिलेला विकास हा पूर्णपणे करून देईन. कोपरगाव मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज, आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी मी उभा आहे. एक निष्ठेनं सामोरे जात आहे, सत्य विचारांना सामोरे जात आहे. असत्याच्या मार्गाने मी कधी जाणारा कार्यकर्ता नाही. आता ही वेळ आली आहे का तुम्ही सत्य विचाराच्या उमेदवाराला मतदान देणार का असत्य विचाराच्या उमेदवाराला मतदान देणार, हे तुम्ही ठरवा. राहिले तुमच्याकडे फक्त 24 तास. या 24 तासामध्ये तुम्हाला अनेक आमिष दाखवले जातील, अनेक आश्वासन दिले जातील. पण मतदारांनो, या आश्वासनाला तुम्ही आता बळी पडू नका. मी आतापर्यंत अनेक आंदोलनं केले असतील, उपोषणं केले असतील, त्या माध्यमातून प्रश्नाची वाचा फोडली असेल. ते काम शासन दरबारी नम्रपणे उचित कारवाई करून घेतलेली आहे. आणि यापुढे जर विकासाचा कामगिरी जर तुम्हाला माझ्या हातून करून घ्यायची असेल आणि जर तुम्हाला कोपरगाव मतदारसंघ हा परिवर्तित पारदर्शकता आणण्यासाठी तुम्ही तुमचं मत बदला. आत्तापर्यंत मी या मतदारसंघामध्ये कुठे प्रचारासाठी गेलो असेल तर तिथेच त्या गावामध्ये मुक्कामी थांबलो असेल. कारण माझी ही निवडणूक जी आहे ही मतदारांनी हातात घेतली आहे, सोशल मीडियामधील कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे. म्हणून मी कोणत्याही राजकीय आमिषाला आत्तापर्यंत बळी पडलो नाही, यापुढे पडणार नाही आणि कधीही मी मतदारांसंग गद्दारी करणार नाही. मतदारांनो, आता ही जागृत होण्याची वेळ आली आहे. मी पुलिंग एजंट देऊ शकत नाही तुम्हाला, प्रत्येक बूथवर पुलिंग एजंट देऊ शकत नाही, तुम्हाला मतदानासाठी गाडी देऊ शकत नाही किंवा तुम्हाला काहीतरी आर्थिक बाजू देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला हे नक्की देऊ शकतो का तुम्ही मला मत दिलं तर मी तुम्हाला विकासाचं राज्य निर्माण करून देऊ शकतो. यातील मात्र शंका नाही. आता जागे व्हा, एकजुटीने एक विचार करा. घरोघरी आपल्या शेतकऱ्याचा मुलगा निवडा आणि शेतकऱ्याच्या मुलाला मत द्या. आपलं मत बदला, विचार बदला. कर्माचं धर्माचं रक्षण करण्यासाठी मी पक्का आहे, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि तो मी लढा कायमस्वरूपी देणार. हा तुमच्यात आमच्यात चालता फिरता आहे, तुमच्या आमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आहे. तुमचं आमचं सर्वांचं जीवन उंचवणारा कार्यकर्ता आहे आणि ही विकासाची गंगा ही तुमच्यापर्यंत आणून पोहोचवेल. आता तुम्ही मत सत्यवादी माणसाला मत द्या आणि 23 तारखेला सत्यवादीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा मतदारसंघ सज्ज राहील, यातील मात्र शंका नाही. आता जागे व्हा, आपण आपलं मत बदला आणि आपलं मत म्हणजे शिवाजी कवडेंना द्या, जेणेकरून मतदारच आमदार होतील आणि मतदारच आमदार होतील. धन्यवाद.